लंबे समय से 23वीं किस्त का इंतजार कर रहे थे, अब आपका इंतजार खत्म होने जा रहा। सरकार की तरफ से साफ कर दिया गया है कि प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के तहत अगली किस्त 20 जून 2026 को जारी की जाएगी। इस किस्त में देश के 9.44 करोड़ से ज्यादा हकदार किसानों के बैंक खातों में 2000 रुपए की रकम सीधे डीबीटी यानी डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर के जरिए भेजी जाएगी। ये पैसा बिना किसी बिचौलिए के सीधे आपके बैंक खाते में ट्रांसफर किया जाए। इस बार ये पैसा पश्चिम बंगाल के तारकेश्वर हुगली से भेजा जाएगा। 20 जून 2026 को होने वाले खास प्रोग्राम में दोपहर 3:45 पर पक्के तौर पर इस किस्त को जारी किया जाए। मैं सभी किसान भाइयों और बहनों को ये बताना चाहता हूँ कि 20 जून को दोपहर 12 बजे के बाद किसी भी समय आपके बैंक खाते में पैसा आना शुरू हो सकता है। कई किसानों के खाते में पैसा प्रोग्राम शुरू होने से पहले भी जमा होना शुरू हो सकता है, जबकि कुछ किसानों के खाते में प्रोग्राम खत्म होने तक पैसा पहुंच जाएगा। अगर आप प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के हकदार हैं और आपने सभी जरूरी काम पूरे कर लिए हैं, तो आपकी किस समय पर आपके खाते में पहुंच जाए। यहाँ मैं कुछ जरूरी बातें बताना चाहता हूँ, इनका ध्यान रखना बहुत जरूरी है। पहली बात, आपका ई-केवाईसी पूरा होना चाहिए। अगर आपने अभी तक ई-केवाईसी पूरा नहीं किया है तो आपकी किस्त अटक सकती है। दूसरी बात, आपका आधार कार्ड आपके बैंक खाते से लिंक होना चाहिए। अगर आधार और बैंक खाते की जानकारी सही तरीके से लिंक नहीं है तो पैसे आने में दिक्कत हो सकती है। तीसरी बात, बैंक खाते की एनपीसीआई सीडिंग और डीबीटी चालू होना चाहिए। अगर आपके खाते में डीबीटी सुविधा चालू नहीं है तो किस्त आने में देरी हो सकती है। चौथी बात, आपके फॉर्म में नाम, आधार नंबर या बैंक की जानकारी में कोई गलती नहीं होनी चाहिए। छोटी सी गलती भी आपका पैसा रोक सकती है। सरकार का मकसद है कि देश के हर हकदार किसान तक समय पर पैसे की मदद पहुंचे, ताकि खेती किसानी में मदद मिल सके और किसानों की कमाई अच्छी हो। पीएम किसान योजना के तहत हर साल किसानों को 6000 रुपए की मदद दी जाती है। शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आत्ताच आपण बघितलेला आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे माहिती दिली आहे। देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जात आहेत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता हा मिळणार आहे, किती रक्कम दिली जाणार आहे, पैसे आले की नाही हे कसे चेक करायचे, काही शेतकऱ्यांना पैसे का मिळत नाही, तसेच ई-केवायसी आणि आधार लिंकिंगचे महत्त्व काय, पुढील हप्त्याबाबत मोठी अपडेट, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, केंद्र सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत दिली जात असते। ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जात असतात। आजपर्यंत कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि आता नवीन हप्त्याची प्रतीक्षा संपली असून हा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं आहे की देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा नवीन हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असून शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यास मदत होणार आहे। तसेच खते, बियाणे, औषधे, सिंचन आणि इतर शेती खर्चासाठी ही रक्कम महत्त्वाची ठरणार आहे। 2000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असेल, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असेल, तसेच जमीन नोंदणीची माहिती योग्य असणे आवश्यक आहे। लाभार्थी यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे। जर यापैकी कोणतीही माहिती अपूर्ण असेल तर हप्ता हा अडकू शकतो। पैसे आले की नाही कसे तपासायचे? मित्रांनो, अनेक शेतकरी विचारतात की पैसे आले की नाही हे आपण कसे चेक करायचे? पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन OTP टाका। तुमच्या हप्त्याची झाली आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला दिसेल। काही शेतकऱ्यांचे पैसे का अडकत असतात?
मित्रांनो, अनेक वेळा शेतकरी पात्र असूनही पैसे मिळत नाहीत. त्याची प्रमुख कारणे म्हणजे ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार बँक खाते लिंक नसणे, जमिनीच्या नोंदणीमध्ये त्रुटी असणे, चुकीचा खाते क्रमांक टाकण्यात येणे, तसेच लाभार्थी यादीमध्ये नाव नसणे. जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर तात्काळ जवळच्या CSC सेंटरमध्ये संपर्क करा. लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना: आधार कार्ड अपडेट करणे, मोबाईल नंबर अपडेट करणे, तसेच बँक खाते सक्रिय ठेवणे. यामुळे पुढील हप्ते तुम्हाला वेळेवर मिळू शकतात. मित्रांनो, सध्या नवीन हप्ता जमा होत आहे. त्यानंतर पुढील हप्त्याबाबत केंद्र सरकार वेळोवेळी माहिती देणार आहे. म्हणून सरकारच्या अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच PM किसान सन्मान निधी योजनेचा नवीन हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला हा हप्ता आलेला आहे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा जिल्हा सुद्धा सांगा.